मुंबईमध्ये असं काहीतरी घडलं ज्यामुळे संपूर्ण राज्य सध्या हादरलेलं आहे। एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेला राडा म्हणजे फक्त राजकारणातील भांडण नव्हतं, तर तो महाराष्ट्रातील कामगार संघटनांच्या नव्या सत्ता संघर्षाचा स्फोटक नमुना ठरलाय। गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी ही केवळ भांडण नाही, तर दोन विचारसरणी, दोन गट आणि दोन अहंकारांचा थेट संघर्ष होता। बैठकीच्या नावाखाली जे काही झालं ते पाहून अधिकारी देखील थक्क झाले, तर सामान्य नागरिकांच्या डोळ्यासमोर प्रश्न उभा राहिलाय। कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे हे नेते आता स्वतःच्या सत्तेसाठी हातगाईवर का उतरले आहेत? दरम्यान सदावर्त्यांचा प्लास्टरमध्ये असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नवा गदारोळ उठलाय। ते खरंच जखमी आहे की पुन्हा एकदा नाटकी स्टंट करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत? काहींनी त्याला एआयचा खेळ म्हटलं, तर काहींनी भ्रष्टाचाराचा मुखवटा फोडण्याची वेळ आली असं म्हणत संतप्त प्रतिक्रिया दिल्या। राजकारण, कामगार चळवळ आणि सोशल मीडियाची ड्रामेबाजी हे सगळं एकत्र आलं आणि तयार झाला महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावरचा नवा डंके की चोटवरील सुपरहिट सीन। नेमकं या बैठकीत काय झालं तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरळ आणि सोप्या भाषेत समजून घेऊ। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। मुंबईतील एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जो राडा झाला त्याने केवळ बँकेच्या भिंतीच नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय तापमानाला देखील हादरा दिलाय। गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यकर्त्यांवर आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। बँकेच्या परिसरात खुर्च्या फेकल्या गेल्या, आरडाओरड झाली आणि काही वेळ तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। एसटी बँकेच्या कार्यालयात सुरक्षा रक्षकांनीही हस्तक्षेप करावा लागला, परंतु दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश एवढा तीव्र होता की काही मिनिटात सभागृह रणांगणात बदललेलं पाहायला मिळालं। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरले आणि नेटकरांनी आपापल्या पद्धतीनं यावर मतप्रदर्शन सुरू केला। या राड्याचं मूळ कारण म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप। दोन्ही गट एकमेकांवर कोट्यांवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप करत आहेत। शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी म्हटलंय की सदावर्ते यांनी एसटी संपाचा गाजावाजा केला, पण तो पूर्णपणे अपयशी ठरला। त्यांचं नेतृत्व लोकांना मान्य नाही। एसटी बँकेच्या कामकाजात त्यांनी अनेक अनियमितता केल्या आहेत, आमच्याकडे याचे ठोस पुरावे आहेत। अडसूळ यांनी पुढे आरोप केला की सदावर्ते यांनी स्वतः पॅनल निवडून आणल्यानंतर बँकेतील निधींचा गैरवापर केला आणि त्यातूनच सदस्यांमध्ये नाराजी वाढली। त्यामुळेच काही संचालकांनी शिंदे गटाकडे झुकत आपला बंड पुकारला। एसटी बँकेचे संचालक संतोष राठोड यांनीही थेट बोट सदावर्ते यांच्याकडे दाखवलं। ते म्हणाले, एसटी बँकेत कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झालाय, आम्ही त्याची तक्रार सहकार आयुक्ताकडे केली आहे, पण उलट पक्षी सदावर्ते यांनीच हल्ल्याचं कटकारस्थान रचलेलं आहे। राठोड यांच्या मते बैठकीत गैरव्यवहार उघड होऊ नये म्हणूनच सदावर्ते समर्थकांनी गोंधळ घालून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला। सदावर्ते पॅनलचे संचालक संजय घाटगे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडलेली आहे। त्यांनी सांगितलं की बैठकीदरम्यान विरोधी गटाने महिलांचा भयंकरपणे अपमान केला। आमच्या महिला संचालकांचे मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न झाला, कपडे फाडण्यात आले, जातीवाचक शब्द वापरण्यात आले, असा दावा घाटगे यांनी केलाय। या आरोपामुळे या घटनेला नवा सामाजिक आणि कायदेशीर आयाम मिळालेला आहे। महिलांविरुद्ध अपमानास्पद वर्तणूक झाल्याची बाब सिद्ध झाल्यास पोलिसांकडून गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो। राड्यानंतर काही तासांनीच सोशल मीडियावर गुणरत्न सदावर्ते यांचा फोटो व्हायरल झाला, ज्यामध्ये ते रुग्णालयातील बेडवर झोपलेले दिसतात। त्यांच्या दोन्ही हातांना आणि पायांना प्लास्टर बांधलेला असून सलाईन लावलेली आहे। त्यांची पत्नी ॲडव्होकेट जयश्री पाटील या देखील त्या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून येतात। हा फोटो पाहता सोशल मीडियावर नेटकरांनी तुफान चर्चा सुरू केली आहे। काहींनी सहानुभूती व्यक्त केली, तर काहींनी त्याला राजकीय नाटक ठरवलेलं आहे। काही वापरकर्त्यांनी तर सरळ लिहिलंय, हा फोटो एआयने बनवलेला आहे, हा खरा अपघात नाही। या ठिकाणी एक गोष्ट मी अगोदरच स्पष्ट करून देतो की दाखवण्यात आलेले व्हिडिओ आणि फोटो याबाबत आम्ही कुठल्याही प्रकारची पुष्टी करत नाही। मात्र घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोपांची सरबत्ती केली आहे। शिंदे गट म्हणतो सदावर्ते भ्रष्टाचारात अडकलेले आहेत, त्यामुळे ते गोंधळ घालून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतात, तर सदावर्ते समर्थकांचा दावा
भ्रष्ट लोकांना आमचं उघडपणे बोलणं रुचत नाही, म्हणून त्यांनी आमच्यावर हल्ला केला असं सांगितलं जात आहे। दरम्यान बँकेच्या आतल्या फाईल्स, आर्थिक व्यवहार आणि कर्ज मंजुरीच्या दस्तऐवजांची तपासणी करण्याची मागणी आता दोन्ही बाजूंनी केली जाते। मुंबई पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आलेले आहेत। गुणरत्न सदावर्ते हे एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे प्रकाशझोतामध्ये आलेले आपल्याला माहित आहे, पण आता तेच नेते कामगारांच्या बँकेत झालेल्या भांडणाचे मुख्य केंद्र ठरत आहेत। ही एक मोठी शोकांतिका आहे। ज्या घटनेनं कामगारांसाठी लढा दिला तीच आता सत्तेच्या लढाईत ओढली गेली आहे। या सर्व प्रकारामुळे सामान्य एसटी कामगारांच्या मनात प्रश्न उभा राहिलाय, आमच्या हक्कांसाठी लढणारे आता स्वतःच्या खुर्चीसाठी का लढतायत? मुंबईतील एसटी बँकेतील ही घटना ही केवळ एका बैठकीचा राडा नाही, तर महाराष्ट्राच्या कामगार चळवळीवरील पडलेला काळा डाग आहे। हातात प्लास्टर, चेहऱ्यावर नाटकाचे मुखवटे आणि तोंडात भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, पण आतून सर्वजण सत्तेसाठी धावणारे आहेत। सदावर्तेंचा फोटो खरा आहे की खोटा आहे, पण या घटनेनं एक गोष्ट स्पष्ट केली आहे, सत्य आता व्हायरल ठरतं आणि प्रत्येक न्याय मात्र धुळीत गडप होतो। एसटी बँक ही केवळ आर्थिक संस्था नाही, ती हजारो कामगारांच्या भवितव्याशी जोडलेली आहे आणि जर तिथेच सत्तेच्या मदाराने गोंधळ माजवला तर सामान्य माणसाचा विश्वास कोणावर ठेवायचा? राजकारणाच्या रंगमंचावर हाणामारीचा नवा एपिसोड आता सुरू झालाय। बरोबर आहे का नाही मंडळी? हे तुम्ही सांगा आणि कमेंट करून नक्कीच कळवा की अशा पद्धतीची घटना महाराष्ट्राला शोभनीय आहे का? तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। या ॲलर्जीचा फार त्रास होतो, रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथिक क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल। अच्छा, सत्य। संपर्क 9595727107